नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। मित्रांनो, आज या ठिकाणी आपण सायबर क्राइमिंग या विषयाचे टेक्निकल टॉपिक्स वाईज सिलेबस या ठिकाणी पाहणार आहे। तर क्राइम टेप ऑथेंटिकेशन आणि सायबर क्राइम ही जी परीक्षा आहे, या परीक्षेमध्ये सायबर क्राइम हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे। तर या सायबर क्राइममध्ये दोन प्रकारचे या ठिकाणी टॉपिक्स येतात। नंबर एक पोलिसशी संबंधित या ठिकाणी सायबर क्राइम आणि नंबर दोन एक जनरल सायबर क्राइम। तर मित्रांनो, सायबर क्राइम हा जो टॉपिक आहे, साधारणतः या परीक्षेचा जर आपण विचार केला तर एकूण 40 प्रश्न येणार आहेत। किती प्रश्न येणार आहेत? एकूण 40 प्रश्नांपैकी साधारणतः 10 क्वेश्चन हे सायबर क्राइम जे येतील, 10 क्वेश्चन हे फिजिक्सचे येतील, 10 क्वेश्चन हे या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर यांचे येतील। तर या ठिकाणी काही जवळपास 5-6 प्रश्न या ठिकाणी फॉरेन्सिकचे सुद्धा येणार आहेत। तर या ठिकाणी आज आपण सायबर क्राइम हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे। ज्या सायबर क्राइमशी इतर परीक्षेच्या भरपूर मी वेगवेगळ्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका चेक केल्या, तसं यांचं असं डिटेल्स वाईज काही सिलेबस आलेला नाही आहे। परंतु या ठिकाणी सायबर क्राइममध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, तर या सायबर क्राइमचे महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आपण काय पाहणार आहे, त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तसंच या ठिकाणी तुम्हाला काही प्रश्न असतील तर माझा नंबर दिलेला आहे, सॉरी, माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिलेला आहे। या नंबरवर तुम्ही कॉल करून पर्सनली माझ्याशी काय बोलणं करू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा घटक आहे की सायबर क्राइम आणि त्याचे प्रकार, म्हणजे सायबर क्राइम्स अँड इट्स टाइप्स। तर हे जे टॉपिक्स आहेत, हे सर्व टॉपिक्स आपण या ठिकाणी काय करणार आहे, शिकवणार आहे। तसंच याच्या नोट्ससुद्धा आपण बॅचमध्ये अवेलेबल करणार आहेत। जर तुम्हाला बॅचेस वगैरे जॉईन नसतील करायच्यात, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही पर्सनली नेटवरून जेवढे मी टॉपिक्स आहेत हे सगळे टॉपिक या ठिकाणी तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो। तुम्ही कदाचित त्यांचे स्क्रीनशॉट काढा किंवा @double-o-academy आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, @double-o-academy या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जाऊन ही फाईल काय डाउनलोड करू शकता। तेथे मी फाईल टाकलेली आहे। सायबर क्राइम आणि त्याचे प्रकार, नंतर या ठिकाणी सायबर क्रिमिनल टेक्निक्स, सायबरचे जे क्रिमिनल्स असतात त्यांचे टेक्निक। आता आजकालच्या जमान्यामध्ये नवीन वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी ते वापरत आहेत। खोटे मेसेज पाठवणं, खोटे ईमेल पाठवणं, चुकीचे तुमचं मी बँकेतून बोलत आहे, असे जे काय वेगवेगळ्या त्यांच्या टेक्निक असतील, हॅकिंग बिकिंग सगळं, तर हे सगळं त्यामध्ये आहे। नंतर या ठिकाणी तिसरा जो मुद्दा आहे तो आहे सायबर क्राइम रोखणे। सायबर क्राइम पासून आपण प्रिव्हेन्शन कसं करू शकतो, बचाव कसं करू शकतो। नंतर या ठिकाणी सायबर सिक्युरिटी आणि आयडेंटिटी थेफ्ट। तर या ठिकाणी सायबर सिक्युरिटीमध्ये आयडेंटिटी थेफ्ट, तुम्ही बरेचसे पिक्चर पाहता, त्या पिक्चरमध्ये या ठिकाणी बरेच जण येतात, दुसऱ्याचं ते हे फिंगरप्रिंटचं स्किन लावतात किंवा काय असेल ते चोरतात। तर हे सगळं या ठिकाणी कोणकोणते प्रकार आहेत, कशा प्रकारे ते थेफ्ट करतात ते या ठिकाणी दिलेलं आहे। पासवर्ड चोरी वगैरे वगैरे, OTP, तुम्हाला माहिती आहे तुमचे लोक काय करतात, या ठिकाणी OTP वगैरे मागतात आणि आपण त्यांना त्या ठिकाणी देतो। बरेच वेळेस सायबर क्राइम हे दोन प्रकारचे असतात, एक तर हॅकर सारखेच असतात, काहीतरी फायद्यासाठी आणि काहीतरी शिकण्यासाठी, असे दोन प्रकारचे या ठिकाणी असतात। नंतर सायबर सिक्युरिटी फॉर क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर। तर या ठिकाणी सायबर सिक्युरिटी जी आहे ती क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरची आहे। नंतर या ठिकाणी सायबर इन्व्हेस्टिगेशन आणि लॉ एन्फोर्समेंट। तर या ठिकाणी लॉ एन्फोर्समेंट यांच्याशी संबंधित जे काही मुद्दे असतात ते या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। नंतर इसेन्शियल कंपोनंट्स ऑफ सायबर सिक्युरिटी बेसिस। तर या ठिकाणी सायबर सिक्युरिटी चेक करण्यासाठी किंवा शोधण्यासाठी, ओळखण्यासाठी काही महत्त्वपूर्ण कंपोनेंट्स आहेत, तर त्याचा सुद्धा या ठिकाणी काही पार्ट्स या ठिकाणी आहेत, डिवाइस त्यांचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। नंतर सायबर सिक्युरिटी थ्रेट लँडस्केप या ठिकाणी आहे, या ठिकाणी थ्रेट देणारे लँडस्केप। नंतर ई कॉमर्स आणि डिजिटल पेमेंटशी संबंधित सायबर सिक्युरिटी। नंतर या ठिकाणी सोशल मीडिया ओव्हरव्ह्यू अँड सायबर सिक्युरिटी। तर तुम्हाला माहिती आहे सोशल मीडियामध्ये फेक अकाउंट, उदाहरणार्थ भारताचं PM असतील आणि त्यांचं अकाउंट दुसरंच कोणीतरी त्या ठिकाणी घेऊन ते चालवणं, म्हणजे ज्याला काय म्हटलं जातं हॅकिंग करणं, आणि हे सुद्धा हॅकिंग हे सगळं सायबर क्राईममध्ये या ठिकाणी येत असतं। सायबर क्राईममध्ये डिजिटल मीडिया, सोशल मीडिया यांच्याशी संबंधित जेवढे काही गुन्हे असतील, फोन, मोबाईल, वायरलेस, जेवढे काही डिजिटल मीडिया, डिजिटल साधनं, बघा डिजिटल मीडिया आणि डिजिटल साधनं यांच्याशी संबंधित सर्व गुन्हे हे सगळे सायबर क्राईममध्ये येतात। नंतर डिजिटल डिव्हाइसेस सिक्युरिटी, या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे सिक्युरिटी मशीन पंच करणे, तुमचं CCTV हॅक करणे वगैरे। टूल्स अँड टेक्नॉलॉजीज फॉर सायबर सिक्युरिटी। तर या ठिकाणी सायबर सिक्युरिटीसाठी डिजिटल डिव्हाइसेस किंवा डिजिटल टूल्स आणि टेक्नॉलॉजीज आहेत।
तर ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीजच्या टूल्सची लिस्ट आपण या ठिकाणी काय बॅचेसमध्ये घेणार आहे, किंवा तुम्हाला पर्सनली त्या ठिकाणी नोट्स काढून तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे. नंतर या ठिकाणी मित्रांनो याची जी बॅच आहे, आपली बॅच या ठिकाणी सुरू केलेली आहे. या बॅचची आजच्या तारखेमध्ये 10 तारखेपर्यंत जर तुम्ही ॲडमिशन घेतली तर या ठिकाणी टेक्निकल विषयाची जी बॅच तुमची 3000 रुपयाची आहे, तर गुढीपाडव्यानिमित्त 3000 रुपयाची बॅच न देता तुम्हाला 2500 रुपयामध्ये आहे. आणि ऑल सब्जेक्ट जी बॅच 4000 रुपयाची आहे, ही 4000 रुपयाची न देता तुम्हाला 3500 रुपयाला या ठिकाणी मिळणार आहे. तर ज्यांनी तुम्हाला फक्त 10 तारखेपर्यंत याचा ऑफरचा लाभ घ्यायचा आहे, लक्षात ठेवा. बरेच जणांना वाटत असेल की फीस खूप आहे, परंतु मित्रांनो लक्षात ठेवा, फिजिक्स आहे पूर्ण ग्रॅज्युएशन लेवलचं, इलेक्ट्रॉनिक्स आहे ग्रॅज्युएशन लेवलचं, कम्प्युटर आहे ग्रॅज्युएशन लेवलचं, सायबर क्राईम आहे, त्याच्यासोबतच तुम्हाला फॉरेन्सिकसुद्धा आहे, ते सुद्धा या ठिकाणी आहेत. तसंच इतर सर्व विषयसुद्धा आहे. त्यामुळे थोडीफार या ठिकाणी खूप सारी मेहनत या ठिकाणी गेले 2 महिने झाले आम्ही चालू आहे. अजूनसुद्धा आमच्या 50% नोट्स तयार झालेल्या नाहीत. अगोदर याचे काही आपल्याकडे डेटा नसल्यामुळे हा पूर्ण डेटा आपल्याला काय तयार करायचा आहे. विचार करू शकता तुम्ही, फिजिक्सचा सिलेबस जर म्हटलं तर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर 3 वर्षाचा सिलेबस तुम्हाला एका ठराविक काळामध्ये ठराविक पद्धतमध्ये जमा करून द्यायचा, म्हणजे या ठिकाणी खूप एक मोठं कार्य आहे की ज्या गोष्टीला कमीत कमी 3 वर्षे शाळेत असतात, म्हणजे ज्या गोष्टीला 1000 तास शिकवायला लागतात, 1000 तासाचं 30-40 तासामध्ये तुम्हाला आणून देणं आणि शेवटी त्याची गॅरंटी, म्हणजे विचार करा की किती कठीण आहे. ठीक आहे, तर ही बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. आणि बॅचमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज आणि या सगळ्या टॉपिकचे MCQ मी तुम्हाला एक हे देतो की तुम्हाला कम्प्युटर जर टॉपिक असेल तर कम्प्युटर टॉपिकचे तुम्हाला 1000 MCQ देणार आहे. जर या ठिकाणी फिजिक्स असेल तर फिजिक्स टॉपिकचे सुद्धा नियर अबाउट 1000 MCQ, इलेक्ट्रॉनिक्सचे सुद्धा 1000 MCQ तुम्हाला आपण त्या बॅचमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तुमचं वर्क इन प्रोसेस सुरू आहे. त्यामुळे फिजिक्स, केमिस्ट्री, सायबर क्राईम, नंतर टेप ऑथेंटिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स या सगळ्या विषयाचे तुम्हाला 1000 जवळपास 4 ते 5000 तांत्रिक प्रश्न ते सुद्धा इंग्लिशमध्ये तुम्हाला आपण काय अवेलेबल करणार आहे. त्यामुळे तुमचं त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही, किंवा जेवढे प्रश्न तुमचे येतील ते त्याच्याशी निगडीत असतील. नंतर आहे इसेन्शियल कंपोनेंट ऑफ सायबर सिक्युरिटी बेसिक, नंतर सायबर सिक्युरिटी थ्रेट लँडस्केप हे झालं वाटते. हां, नंतर सायबर क्राईम आणि त्याचे टाईप्स बेसिक या ठिकाणी मीडियममध्ये, नंतर रेमिडियल अँड मिटिगेशन मेजरमेंट बेसिक, नंतर रिपोर्टिंग ऑफ सायबर क्राईम बेसिक, रिपोर्टिंग कशी करायची सायबर क्राईमचे, नंतर सायबर लॉ या ठिकाणी बेसिक आपण घेणार आहे, डेटा प्रायव्हसी आणि सिक्युरिटी या ठिकाणी आपण घेणार आहे, नंतर ई-कॉमर्स, डिजिटल कंपोनंट्स या ठिकाणी हे सगळे आपण सगळे बेसिक लेवलला, मीडियम लेवलला आणि ॲडव्हान्स लेवलला, लक्षात ठेवा. तर जनरली बेसिक, मीडियम आणि ॲडव्हान्स आपण जनरली ह्या तिन्ही प्रकारामध्ये ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी काय टॉपिक वाईज करणार आहे. नंतर त्यांचे टूल्स, सायबर सिक्युरिटी आणि त्यांचे प्लॅन्स, त्यांचे क्रायसिस मॅनेजमेंट, ज्याच्यामध्ये ॲडव्हान्स लेवलला या ठिकाणी आहे, मीडियम लेवल, ॲडव्हान्स लेवल या ठिकाणी पूर्ण टॉपिक आपण पूर्ण ॲडव्हान्स मेडिकल आणि बेसिक लेवल हे सर्व टॉपिक्स या ठिकाणी पाहणार आहे. नंतर रिस्क, सिक्युरिटी कंट्रोल, ॲडव्हान्स सिक्युरिटी कंट्रोल कशा प्रकारे सिक्युरिटी करायची आहे, नंतर रिस्क बेस असेसमेंट, ऑडिट अँड कंप्लायन्स या टॉपिकचा या ठिकाणी आहे. नंतर सायबर सिक्युरिटी बेस्ट प्रॅक्टिसेस डू अँड इट्स डोंट्स या ठिकाणी म्हणजे सायबर सिक्युरिटीमध्ये काय करायचं आहे आणि काय नाही करायचं. उदाहरणार्थ तुम्हाला एखादा डेटा जर डिलीट झालेला असेल, तो रिकवर करायचा असेल, तो कशा पद्धतीने करायचा, काय करायचं, हे सगळ्या गोष्टी सायबर क्राईम आणि कम्प्युटर्समध्ये या ठिकाणी येतो. बघा, या ठिकाणी सायबर क्राईम, इलेक्ट्रॉनिक्स आणि IoT म्हणजे कम्प्युटर, ह्याचे 3 भाग आहेत. हे एकमेकाशी निगडीत आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी सायबर क्राईममध्ये कम्प्युटर कसं हॅक करावं, तर हा पार्ट याच्यामध्ये सुद्धा येतो आणि कम्प्युटरमध्ये सुद्धा येतो. डिव्हायसेसचा पार्ट हा इलेक्ट्रॉनिकमध्ये सुद्धा येतो, कम्प्युटरमध्ये येतो आणि सायबर क्राईममध्ये सुद्धा येतो. तर असे बरेचसे एकमेकाला मिक्सिंग असे एकमेकाशी संबंधित हे काय विषय आहेत. नंतर प्लॅटफॉर्म टू रिपोर्ट अँड कॉम्बॅट सायबर क्राईम आणि प्रॅक्टिकल लँडस्केप ऑन बेसिक, मीडियम, ॲडव्हान्स, तर अशा प्रकारे या ठिकाणी आहे. तसंच आपण सायबर सिक्युरिटी जो ॲक्ट आहे 2000 हा सुद्धा या ठिकाणी बॅचेसमध्ये आपण पूर्ण घेणार आहे. सायबर सिक्युरिटी ॲक्ट 2000 त्याचे इम्पॉर्टन्स कलम आणि त्या कलमामध्ये महत्त्वाचे 61 पासून जास्त कलम आहेत, त्याचे शिक्षा, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला पर्सनली अभ्यास करायच्या आहेत. नाही तर या ठिकाणी हे सर्व तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये नोट्सच्या स्वरूपात, MCQच्या स्वरूपात आणि टेस्ट सिरीजच्या स्वरूपात भेटतील. टेस्ट सिरीज आपण अवेलेबल केलेल्या आहेत. ॲक्च्युअलमध्ये त्यामध्ये 2 ते 3 टेस्ट सिरीज टाकलेल्या आहेत. काही टेस्ट सिरीज ह्या टाकायला सुरुवात त्या ठिकाणी चालू आहे, कारण की
फिजिक्सची टेस्ट सिरीज जरी म्हटलं तरी तुम्हाला सर्व टॉपिकचे एक एक दोन दोन प्रश्न त्या ठिकाणी मिक्स करणं आवश्यक आहे. कम्प्युटर असेल तर कम्प्युटरचे प्रश्न, इंग्रजी इलेक्ट्रॉनिक्स असेल तर इलेक्ट्रॉनिक्सचे प्रश्न, म्हणजे खूप सारा डेटा आहे की जो उदाहरणार्थ चार वर्षे बी एस सी BE कम्प्युटर, BE इलेक्ट्रॉनिक्स या सगळ्यांचे टॉपिक्स आणि त्यांचे क्वेश्चन मिक्स करणं एकाच याच्यामध्ये खूप कठीण असं काम आहे. त्या टेस्ट सिरीज तयार करणं सुरू आहे. तुम्ही त्या टेस्ट सिरीज काय करू शकता, जॉईन करू शकता. त्यांचं सोल्युशनसुद्धा, व्हिडिओ सोल्युशनसुद्धा आपण त्या ठिकाणी टेस्ट सिरीजमध्ये देण्याचं प्रयत्न करणार आहे. ओके, तर या ठिकाणी त्यामुळे आपण ह्या टेस्ट सिरीज जॉईन शकता. आशा करतो हा टॉपिक तुम्हाला कळला असेल. इतर टॉपिकचे व्हिडिओसुद्धा मी या चॅनलवर टाकलेले आहेत, तुम्ही ते व्हिडिओ सर्व काय पाहू शकता. धन्यवाद. आपल्या ॲप्लिकेशनचं नाव आहे डबल अकॅडमी पुणे.